नाही, जे टाटाची 6 धरणं आहेत त्या धरणातलं 48.97 TMC पाणी आणि कोयनेचं अवजल 67.5 TMC पाणी, असं 116 TMC पाणी जे K5 दुष्काळी खोऱ्याचं आहे, आमचं जे हक्काचं पाणी, ते हक्काचं पाणी देण्या संदर्भामध्ये मी 10 वर्षापूर्वी अभ्यासपूर्ण प्रस्ताव दिला होता. हे पाणी आमचं, हे माझं पुस्तक त्या ठिकाणी मी प्रकाशित केलेलं आहे. ह्या माझ्या लढ्यावर शासनानं 2 ऑगस्ट 2018ला शासन निर्णय पारित करून एक अभ्यास समिती नेमली होती आणि ह्या पुस्तकाच्या आधारावर राज्य शासनानं भूमिका घेतली होती की टाटा कोयनाचं पाणी दुष्काळी भागाला द्यायचं. हे जर पाणी आमच्या दुष्काळी भागात आलं असतं, हे चंद्रभागेच्या विठ्ठलाच्या पायाजवळ येणारं हे पाणी आहे, थेट उजनीत येणारं पाणी आहे. टेंबू, म्हैसाळ, ताकारी, कटापूर, त्याबरोबर ओरमडी ह्या सगळ्या उपसा सिंचन प्रकल्पातून सातारा, सांगलीत येणारं हे पाणी, हे सगळं पाणी आम्हाला द्यावं म्हणून आम्ही आग्रही भूमिका मी गेले अनेक वर्ष राबवतोय. आणि ह्या माझ्या विषयावर, ह्या माझ्या मुद्द्यावर, ह्या माझ्या पुस्तकावर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 17 एप्रिल 2019ला लोकसभेच्या निवडणुकीला राज्याला आश्वासन दिलं की टाटा कोयनाचं पाणी आम्ही त्या ठिकाणी दुष्काळी भागाला देऊ. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी पुन्हा दौंडच्या सभेमध्ये 17 ऑक्टोबर 2019ला घोषणा केली की आम्ही टाटा कोयनाचं पाणी दुष्काळी भागाला देऊ. परंतु गेल्या 5 वर्षात काही काम भाजप सरकारनं टाटा कोयनाच्या पाण्यासंदर्भात केलं नाही. हे जर पाणी आज आम्हाला मिळालं असतं तर उजनी मायनसमध्ये गेली नसती, स्वच्छ शुद्ध पाणी या 8-10 जिल्ह्याला मिळालं असतं. त्याचबरोबर आज पुण्यासारख्या शहराला 2-2 हजार लिटर, 2-2 हजार टँकर घेण्याची वेळ आली नसती. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार भाजप सरकार आहे. त्यांनी ज्या घोषणा केल्या, देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारने जे घोषणा केले ते शुद्ध फसवणूक आहे. माझ्या केवळ विषयाचा आणि मुद्द्यांचा वापर गेल्या लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुकीला त्यांनी केलेला आहे, प्रत्यक्ष काम काही केलं नाही. म्हणून आज पत्रकार परिषद घेऊन मी जाहीरपणे राज्याला आव्हान केलेलं आहे की माझ्या या प्रामाणिक लढ्याची आणि या पाण्याची शपथ आहे, भाजप उमेदवाराला तुम्ही मतदान करू नका, म्हणून ही भूमिका घेतली होती. पुढचा तुमचं पाऊल काय? या ठिकाणी पुन्हा मी या 46 तालुक्यामध्ये म्हणजे जे काही 13 लोकसभा मतदारसंघ आहेत, म्हणजे पुणे असेल, बारामती असेल, सोलापूर शहर असेल, त्याबरोबर उस्मानाबाद असेल, माढा असेल, हे सगळे जे मतदारसंघ आहेत, सातारा, सांगली, ह्या 13 लोकसभा मतदारसंघामध्ये मी जागोजागी जाऊन सभा घेणार आहे, पत्रकार परिषद घेणार आहे आणि जनतेला आव्हान करणार आहे की माझ्या प्रामाणिक लढ्याची आणि ह्या पाण्याची शपथ घालून लोकांना सांगणार आहे की भाजपच्या उमेदवाराला मतदान करू नका.